नमस्कार, मी बाबा बेलापूरकर. आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील भूमी अभिलेख कार्यालय म्हणजेच सिटी सर्वे कार्यालयातील उपाधीक्षक किरण अशोक कांगणे यांच्यासाठी 20,000 रुपयाची लाच घेताना देवेंद्र त्र्यंबक फुंदे यास रंगेहात पकडले. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत भूमी अभिलेख कार्यालयातील उपअधीक्षक आणि खाजगी इस्माला 20,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. ही कारवाई 19 जानेवारी 2026 रोजी शेवगाव येथे करण्यात आली. तक्रारदाराच्या नावे असलेल्या शेवगाव येथील सिटी सर्वे नंबर 489 मधील जमिनीच्या नोंद प्रक्रियेसाठी उपअधीक्षक किरण अशोक कांगणे वय वर्ष 52 पद उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय शेवगाव यांनी लाचेची मागणी केल्याचा आरोप आहे. या कामासाठी त्यांनी खाजगी इसम देवेंद्र त्र्यंबक फुंदे वय वर्ष 40 राहणार शेवगाव याच्या माध्यमातून 20,000 रुपयाची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक येथे तक्रार दाखल केल्यानंतर विभागाने सापळा रचला. पडताळणी दरम्यान लाचेची मागणी स्पष्ट झाल्यानंतर 19 जानेवारी रोजी कारवाई करण्यात आली. यावेळी खाजगी इसम देवेंद्र फुंदे याने तक्रारदाराकडून 20,000 रुपयाची लाच स्वीकारताच त्याला रंगेहात पकडण्यात आले. या प्रकरणी शेवगाव पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत कलम 7 आणि 12 अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या कारवाईत एसीबी नाशिक येथील पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, पोलीस हवालदार संदीप हांडगे आणि पोलीस शिपाई सुरेश चव्हाण यांचे पथक सहभागी होते. पोलीस तपास श्रीमती छाया देवरे, पोलीस निरीक्षक लाच प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर हे भारत तांगडे, पोलीस अधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक माधव रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक सुनील दोरगे, अप्पर पोलीस अधीक्षक लाच प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र नाशिक, पर्यवेक्षण अधिकारी पोलीस उपाधीक्षक अजित त्रिपुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहे. किरण अशोक कांगणे या गुन्हा दाखल झालेल्या भूमी अभिलेख शेवगाव याचे कार्यपद्धतीविषयी यापूर्वीही अनेक वेळा वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश महासचिव प्राध्यापक किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल बैशेख यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे पोट खराबात दुरुस्ती न करता जसेच्या तसेच प्रकरण तहसील कार्यालयात तो पाठवित होता. याविषयी शेवगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार आकाश दादळे यांनीही याचा रिपोर्ट जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्याकडे केला होता. ज्या शेतकऱ्यांनी पोट खराबा दुरुस्तीकरिता पैसे दिले त्यांचा पोट खराबा दुरुस्त करून देत होता. याची दखल देवाने घेतली असून हा शासकीय अधिकारी शेवटी लाचखोरीत पकडून गेला, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे शेवगाव तालुकाध्यक्ष प्यारेलाल बैशेख यांनी आपल्या प्रतिनिधीशी बोलताना केली. तुर्तास एवढेच. भेटूया पुढच्या बातमीपत्रात. जय हिंद, जय महाराष्ट्र.